आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। नावीद मुश्रीफ गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। नावीद मुश्रीफ यांचं नाव खरं तर सातत्याने चर्चेत होतं आणि त्यांचीच अखेर गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। हसन मुश्रीफ यांचे हे चिरंजीव आहेत। गोकुळ दूध महासंघाचे अध्यक्षपद हे अनेक अर्थांनी खरं तर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। ज्याच्याकडे गोकुळची सत्ता आहे त्याच्याकडे एकूणच जिल्ह्याचं राजकारण सुद्धा वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं आणि यामध्ये आता नावीद मुश्रीफ गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवडले गेलेले आहेत। नावीद मुश्रीफ हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत। तर गोकुळचं अध्यक्षपद हे महायुतीकडेच असावं अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या थेट मुख्यमंत्र्यांकडून आणि या संदर्भात बैठका सुद्धा झालेल्या होत्या। त्यामुळे आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। त्यामुळे नावीद मुश्रीफ हे आता गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून अगदी कालपर्यंत मॅरेथॉन बैठका घडलेल्या होत्या आणि यंदाचं हे अध्यक्षपद आपल्याकडेच असावं, महायुतीकडेच असावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा गेलेल्या होत्या। सध्याची दृश्य आपण बघतोय। गोकुळच्या कार्यालयामध्ये आता मुश्रीफ समर्थकांचा हा जल्लोष होताना दिसतोय। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचं आधीचं एक पॅनल होतं ज्यांचे अध्यक्ष आधी होते, मात्र आता हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव असणारे नावीद मुश्रीफ हे आता गोकुळच्या दूध संघाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। तर कोल्हापूरमधला दुग्ध उत्पादक संघ आपण बघतोय गोकुळ आणि गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून जो तिढा निर्माण झालेला होता मागच्या काही काळामध्ये तो आता अखेर सुटलेला आहे। अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिलेला होता गोकुळच्या अध्यक्षपदावरती सर्वानुमते। एकीकडे शशिकांत पाटील चिवळेकर यांचं नाव अंतिम झालेलं होतं, मात्र यानंतर आता या निवडणुकीमध्ये थेट मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या, लक्ष केंद्रित केलं आणि अखेर नावीद मुश्रीफ ज्यांचं नाव चर्चेत होतं त्यांचीच वर्णी आता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी लागलेली आहे। नावीद मुश्रीफ हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत आणि मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी गोकुळच्या कार्यालयामध्येच आता गुलाल उधळलेला आहे। तर सध्याची ही काही दृश्य आपण बघतोय। खरं तर कोल्हापूरमधल्या जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपद आणि गोकुळ दूध महासंघाचं अध्यक्षपद हे एकाच घरामध्ये नको अशी ही कुजबूज एका ठिकाणी सुरू होती, मात्र दुसरीकडे जे प्रयत्न करण्यात आले मुश्रीफ यांच्या गटाकडून आणि त्यांना समर्थन देणाऱ्या लोकांकडून त्यांचा हा विजय झालेला आपण पाहतोय। नावीद मुश्रीफ हे आता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। तर एकूण आपण ही राजकीय कारकीर्द सुद्धा जाणून घेऊयात। 3 एप्रिल 2010 पासून छत्रपती शिवाजी विविध विकास सोसायटी कागलमध्ये संचालक म्हणून त्यांची निवड झालेली होती आणि नावीद मुश्रीफ हे अद्यापही या सगळ्यामध्ये कार्यरत आहेत। 4 मे 2021 पासून गोकुळ दूध संघाचे संचालक म्हणून निवड आणि आजपर्यंत ते कार्यरत होते। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ते चेअरमन सुद्धा राहिलेले आहेत। नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून सुद्धा अनेक समाज उपयोगी आणि आरोग्याची कामं सुद्धा त्यांनी केलेली आहेत आणि याच नावीद मुश्रीफ यांची आता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे।